नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. राधा स्पेशलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, थोडंसं मोठं दळलेलं आहे हे. त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी साखर आहे, 1 वाटी साजूक तूप. हे बदामाचे काप आहेत आणि हे काजूचे काप आहेत. साखर आणि वेलची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. चला तर मग आपण करूया गव्हाच्या पिठाचा शिरा. चला आता गॅस ऑन करूया आपण. कढई ठेवलेली आहे. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे फ्राय करून घेणार आहोत आणि एका बाजूला आपल्याला गरम पाणी लागणार आहे. त्यासाठी गरम करायला पाणी ठेवून द्यायचं आहे. थोडंसं साजूक तूप घालून घेते. पाहत आपल्या काजूचा कलर चेंज झालेला आहे. आपण काढून घेऊया. बदाम घालून घेऊया. याचा आपण कलर चेंज होईपर्यंत थोडंसं फ्राय करून घेऊया तुपामध्ये. असं सतत हलवत आपण त्याला फ्राय करून घ्यायचे. पहा आता कलर चेंज झालेला आहे. आपण काढून घेऊया. एका प्लेटमध्ये हे पण काढून घेऊया. आपण आता बदाम फ्राय केलेले काढून घेतलेत. आणखीन मी साजूक तूप घालते. आपण लागेल तसं वापरणार आहोत. थोडं थोडं करून घालते. हे गव्हाचं पीठ घालून घेते. लो फ्लेमवर असं छान खरपूस आपल्याला हे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे. आपण तूप लागेल तसं घालणार आहोत. थोडं थोडं करून आपण तूप घालून घेणार आहोत. आणखीन थोडंसं लागणार आहे तूप. खूप स्लो गॅसवरती आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचं आहे. खूप मंद आणि लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. त्याचा कलर नंतर चेंज होतो. मी दाखवते तुम्हाला. बघा आणखीन बराच कलर चेंज व्हायचा आहे. थोडासा कलर बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. सतत हलवत राहायचे. एकसारखं पीठ भाजलं पाहिजे सगळीकडे. कलर आता बराच चेंज झालेला आहे आपल्या पिठाचा, बघू शकता. असं सतत हलवत राहायचं. आणखीन थोडा कलर येऊ द्यायचा आहे. नंतर आपण पाणी घातले की थोडंसं पांढरा कलर दिसतो. त्यामुळे छान कलर येईपर्यंत भाजायचा आहे. बघा आता खूप छान कलर आपला चेंज झालेला आहे. आता तयार झालं आहे हे पीठ. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी पण इकडं आपलं उकळलेलं आहे, गरम झालेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये घालणार आहोत.
बघा त्याच्यात पाणी घालून घेते मी. पाणी घातल्यानंतर सतत आपल्याला हलवत राहायचे. गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे याच्यामध्ये. खूप छान असं एकजीव करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. एक वाटी पिठाला आपल्याला 1 वाटी साखर लागतेच. थोडी थोडी करून आपण साखर घालून मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. बघा आता साखर घातल्यानंतर आपला कलर किती चेंज झालाय. एक वाटी घेतलेली साखर मी पूर्णच घातलेली आहे. अगदीच तो गोड पण नाही आणि कमी पण नाही. त्याचं प्रमाण 1 वाटी पिठाला 1 वाटी साखर आणि 1 वाटी साजूक तूप लागतं. चवीपुरतं मीठ घालणार अगदी चुटकीभर. आणि वेलची पावडर आणि साखर आपण एकत्र वाटून घेतलेली आहे ती घालणार आहोत आणि छान मिक्स करणार आहोत. थोडंसं आपण जाडसर पीठ घेतलं ना तर खूप असा रवाळ शिरा होतो. बारीक पीठ असेल तर थोडासा चिकट होतो. त्यामुळे थोडंसं रवाळ पीठ घ्यायचंय आपल्याला. आता याला आपण तूप सुटेपर्यंत छान झाकण देऊन ठेवणार आहोत. बघा साईडनं बघू शकता खूप छान असं तूप सुटलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया. अजिबात पॅनला चिटकत नाहीये. खूप छान तूप सुटले. आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. बदाम, आणि काजू छान मिक्स करून घ्यायचे. चला आता आपण याला सर्व करायला घेऊया. आपण याला काजूने गार्निश करणार आहोत. तयार आहे आपला गव्हाच्या पिठाचा शिरा. गरमागरम आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये नक्की कळवा कसा झाला आहे गव्हाच्या पिठाचा शिरा.